असं आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच आणि आहेच की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट आपल्या छातीवर झेलली, अनेक संकटं परतवून लावली आणि अनेकांच्या समोर शिवसेना प्रमुखांनी संकटं उभी करून त्यांना नेस्तनाबूत केलं. त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आज आमच्या पूर्वीच्या मित्रांना आणि आमच्या आजच्या विरोधकांना असं वाटत असेल आणि कदाचित ते स्वप्नरंजनामध्ये असतील की आम्ही शिवसेना संपवली, परंतु शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेली शिवसेना आहे. आज बाळासाहेब आमच्यामध्ये नसतील, ते शरीरानं आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेले विचार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या नसानसामध्ये भिनलेले आहेत आणि म्हणून ते विचार घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी करूया अशा पद्धतीचं आव्हान, अशा प्रकारचा एक दुर्दम्य आत्मविश्वास हा आजच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सर्वांमध्ये निर्माण केला आणि स्वतःही सांगितलं की शेवटी शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर स्वबळाच्या संदर्भात काल संकेत दिले होते, त्या संदर्भात काही तयारी करायला सांगितलेलं आहे, काय आढावा घेतला? असं आहे की तुम्ही फक्त या शिवसेनेच्याच स्वबळाची चर्चा का करता, मला हेच कळत नाही. ज्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या भाजपानं आपल्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांना धोका देऊन आज 2024 सालीच आम्ही तुमच्याबरोबर सांगितलं पण प्रत्यक्षपणे आतून स्वबळाची तयारी केली. थोडे आमदार त्यांना कमी पडले त्यापेक्षा त्यांनी मित्रांना इथं धोबी पछाड देऊन स्वबळा त्या ठिकाणी दाखवूनच दिलं असतं, पण त्यांनी 2029 साली आम्ही स्वबळावर निवडणुका लढणार हे जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याकरता बांधील आहे, त्यांनी वाढवलंच पाहिजे आणि शिवसेना तर वाढलीच पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे, भावना आहे आणि मराठी माणसाची गरज आहे. जे प्रकरण चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात लावून धरलं होतं संबंधित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी, आता ती केस क्लोज झालेली आहे, काय वाटतं? असं आहे की संजय राठोडांच्या विरोधात त्यावेळेला ते जे काही प्रकार चालले होते, ज्या पद्धतीनं नाटकी आव आणला जात होता, ज्या पद्धतीनं हावभाव केले जात होते, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महिलांची एकमेव रक्षण करतील आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या इज्जतीची संपूर्णपणे रक्षण करतील आणि त्याचं त्या ठिकाणी रक्षण करणं जबाबदारी माझ्यावरच आहे, अशा आविर्भावामध्ये जी लोक वावरत होती त्यांनाही सणसणीत चपराक आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापुरामध्ये म्हटलेलं आहे की वेळ न दिल्यामुळं फुटला आणि आमचा पक्ष हा वेळ जास्त दिल्यामुळं फुटला. ठीक आहे, सुप्रियाताई काय बोलले आहे मला माहीत नाही, पण त्याचा अर्थ असा मला लागतो की तुम्ही म्हणताय की वेळ मिळाला नाही आणि मग आम्ही जर जास्त वेळ दिला तर आमचा पक्ष का फुटला, याचा अर्थ धैर्यशील माने तुम्ही खरं बोलत नाही, खोटं बोलताय असं सुप्रियाताईंनी सांगितलेलं असं. कोकणामध्ये 2 ते 3 माजी आमदार शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश करतात. उदय सामंत काय बोलतात, रामदास कदम काय बोलतात याच्यावर मी कधी प्रतिक्रिया देत नसतो. आपण वारंवार विरोधी पक्ष नेत्यापदाची मागणी केली आहे, पक्षातून कोणी उदय यांची मागणी आपण केली होती, मात्र विरोधी पक्षनेता अजूनही निवडला. कोणाकडे मागणी केली आम्ही? विधिमंडळात आम्ही अजून मागणीच केलेली नाही विधिमंडळामध्ये, त्यामुळे आम्ही वारंवार मागणी केली आणि ती मागणी आमची स्वीकारली गेली नाही असं म्हणणं अन्यायकारक आहे. आम्ही अजून मागणी केलेली नाही. सुनील प्रभू अशी नावं चर्चेत आहे, तुमच्या तिघांची नाव भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे अशी विरोधी पक्षनेतेपदाची नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जातं. माझं नाव चर्चेत आहे. वा, आनंदाची बातमी तुम्ही दिली, धन्यवाद. महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांचं असं देखील म्हणणं आहे की विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीच्या पक्षातले 1.5 वर्षाचा फॉर्म्युला. असं कोण म्हणालं? महाविकास आघाडीच्या काही पक्षांचं, मित्र पक्षांचं म्हणणं. असं तुमच्याकडे म्हणाले असेल, आमच्याकडे कोणी असं म्हणालेलं नाही. धन्यवाद. म्हणजे